Okay, so let's begin with our topic. In the earlier lecture, we have learned about the basic concepts of thermodynamics. What are the systems that are included in thermodynamics, as well as processes, cycle, and the concept of energy. Okay, with the zeroth law of thermodynamics. So in this lecture, we are going to learn about the first law of thermodynamics. So let's begin with that. Firstly, first law of thermodynamics states that the heat and mechanical work are mutually convertible. हीट आणि मेकॅनिकल वर्क हे म्युच्युअली कन्व्हर्टेबल आहेत हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट करतं. म्हणजेच काय ह्याच्यामध्ये की इफ इन केस आपण बेसिक कन्सेप्ट्समध्ये बघितलं की सिस्टीम्समध्ये क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम ह्या तीन सिस्टीममधला एक जो क्लोज सिस्टीम आहे तो ह्या थर्मोडायनॅमिक्सच्या फर्स्ट लॉला ओबे करतो. फॉर एक्झाम्पल, क्लोज सिस्टीममध्ये काय होतं की जी हीट ट्रान्सफर होते ही इक्वल असते त्या वर्कच्या ट्रान्सफरनुसार. म्हणजे क्लोज सिस्टीममध्ये जी एनर्जी किंवा हीट ट्रान्सफर होणार आहे ही सराउंडिंगला ट्रान्सफर होत नाही, म्हणून जो कुठल्याही हीट ट्रान्सफर होणार आहे ही डायरेक्ट मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि अगेन दॅट मेकॅनिकल वर्क इन टू heat transfer. म्हणून it has been stated that they are mutually convertible. मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये आपण कसं बोलणार की जो क्लोज्ड इंटिग्रेशन आहे जो क्लोज इंटिग्रेशन आहे इथे तुम्ही स्टेटमेंट बघू शकता. क्लोज इंटिग्रेशन ऑफ दॅट सिग्मा क्यू स्टँड्स फॉर heat transfer while which is equal to the transfer of work. So symbolically we can say that they are expressed that whatever the heat is transferred will be equal to the net work transfer. Okay, this is the first law that heat and mechanical work हे mutually convertible आहेत, means they are equal. Next आहे की statement की the energy can neither be created nor destroyed though it can be transferred from one form to another. ह्या स्टेटमेंट मध्ये काय आहे की सराउंडिंग एनर्जी, फॉर एक्झाम्पल ओपन सिस्टीममध्ये आपण बघितलं तर जी इंटरनल एनर्जी आहे ही सराउंडिंग एनर्जी सोबत रिॲक्ट होते आणि त्यामुळे काय होतं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्रॉम इंटरनल एनर्जी टू सराउंडिंग एरिया टेक्स प्लेस. त्यामुळे काय होणार आहे की हीट ट्रान्सफर आणि वर्क ट्रान्सफर हे दोन्ही प्लेस तिथे टेक प्लेस करणार आहेत. त्यामुळे जो नेट एनर्जी ट्रान्सफर होणार आहे ह्या स्टोर्ड कशामध्ये होणार आहे त्या सिस्टीममध्ये आणि म्हणून त्या एनर्जीला आपण काय बोलणार आहोत स्टोर्ड एनर्जी किंवा टोटल एनर्जी. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार आहे ही ओपन सिस्टीममध्ये होणार आहे त्यामुळे ते कशामध्ये चेंजच्या स्टेटमध्ये जाणार आहेत कारण की जे रिॲक्ट होणार आहेत ते सराउंडिंग सोबत त्याचं एक्सचेंज होणार आहे ट्रान्सफर ऑफ दॅट हीट. त्यामुळे हीटचं सुद्धा ट्रान्सफर होणार आहे आणि वर्कचं सुद्धा ट्रान्सफर होणार आहे ॲट द सेम टाइम इन दॅट थर्मोडायनॅमिक प्रोसेस. सो जी काही एनर्जी ती इंटरनली राहील, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की ओपन सिस्टीममध्ये जर हॉट वॉटर ठेवलंय तर सराउंडिंग टेम्परेचर सोबत येऊन थोडंसं इव्हॅपोरेशन होणार आहे, पण लिटरली थोडंसं अमाऊंटमध्ये आपल्याला वॉटर हे त्या वेसलमध्ये ऑब्झर्व करायला भेटणार आहे. दॅट रिमेनिंग पार्ट इज रेफर टू एज स्टोर्ड एनर्जी. दिस इज जस्ट एन एक्झाम्पल. ओके, सो मॅथमॅटिकली वी कॅन से दॅट हीट ट्रान्सफर मायनस work transfer is equal to store energy. Here is the statement you can see here that transfer of heat minus transfer of work that takes place is equal to means जे remaining असणार आहे ते आपल्याला काय भेटणार आहे की stored energy. नेक्स्ट आहे ओके, सो नेक्स्ट आहे की सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण जे क्वांटिटीज यूज करणार आहोत सिग्मा हा आपण यूज करणार आहोत क्वांटिटीसाठी आणि डी हा यूज करणार आहोत डिफरन्शियल क्वांटिटीजमध्ये. डिफरंट असेल म्हणजे डिफरन्स असेल फ्रॉम फर्स्ट स्टेज टू सेकंड स्टेजमध्ये जायला जो आपल्याला फेज भेटणार आहे किंवा त्याचं जे मेजरमेंट असणार आहे हे स्मॉल डीनी आपण डिनोट करणार आहोत आणि त्याची जी क्वांटिटी आहे ही सिग्मा सिम्बॉलने इथे तुम्ही बघू शकता. Okay, the quantity of E is an extensive property and represented the total energy of the system at a particular state. आणि ही क्वांटिटी आहे ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये येणार आहे आणि त्यामुळे जी टोटल एनर्जी आहे ॲट अ पर्टिक्युलर स्टेज मध्ये म्हणजे ॲट प्रोडक्ट जो आहे आपला
किंवा कुठल्याही सिस्टीममध्ये आपण जो पर्टिक्युलर स्टेट आपल्याला भेटणार आहे दॅट इज नथिंग बट दी टोटल एनर्जी. त्यामुळे आपल्याला वरच्या दोन स्टेटमेंटमधून कुठून की जे हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल आणि एनर्जी can neither be created nor be destroyed though it can be transferred from one form to another. ह्या दोन स्टेटमेंट मधून आपल्याला काय भेटणार आहे दॅट heat transfer. You can see Q stands for heat transfer, W stands for work transfer or energy required, then the remaining energy from state 1 to state 2. That 1 means state 1, 2 means state 2. म्हणजे फ्रॉम वन स्टेट कडून दुसऱ्या स्टेटमध्ये जायला जी एनर्जी रिक्वायर्ड होणार आहे, जेवढी हीट ट्रान्सफर होणार आहे, हे आपण ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करणार आहोत. दॅट इज Q, दॅट इज हीट ट्रान्सफर फ्रॉम मीडियम 1 or state 1 to state 2 minus work transferred from state 1 to state 2, which is equal to E2 minus E1. E2 is nothing but total energy remained in the state 2 and E1 means total energy remained in the state 1 phase. Okay, हे झाले इक्वेशन फ्रॉम 1 and 2 आपण हे कन्क्लूड केला. नेक्स्ट आहे की युनिट मास साठी सेम एक्सप्रेशन्स कसे लिहिले जाणार आहे की फॉर एक स्पेसिफिक मास दिलाय तुम्हाला त्याचं आपल्याला एक्सप्रेशन्स लिहायचे. तर Q स्मॉल मध्ये येणार आहे सगळं स्मॉल Q फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2 मायनस वर्क ट्रान्सफर्ड फ्रॉम state 1 to state 2, which is equal to energy from state 2 minus energy remained from state 1. Okay, here you can see that Q1 is to 2 stands for heat transfer to the system during the process from state 1 to state 2, while W1 to 2 states that the work done by the system on the surrounding during the process from first to second, म्हणजे इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेज पर्यंत. नेक्स्ट आहे की E1. ओके, आपल्याला E1 मीन्स व्हॉट टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम ॲट स्टेज 1, म्हणजे एनर्जी जी आहे फेज 1 मध्ये म्हणजे इनिशियल पोझिशन मधली जी इनिशियली आपण ऑब्झर्व करायला ठेवणार आहोत स्टेट त्या, दॅट इज नथिंग बट E1. नाव टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितलंय, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि इंटरनल एनर्जी. ह्या तिन्हीचं सम काय आहे टोटल एनर्जी. तसं आपण पुट करणार आहोत इथे, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी प्लस इंटरनल एनर्जी ह्यांचं सम. ओके, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर mgz प्लस कायनेटिक एनर्जीचं mv²/2 प्लस internal energy which is denoted by U. This 1 indicates that the energy which is in the system at stage 1. Okay, same as in the stage 2, only the 2 will replace by 1. Okay, by comparing these two equation आता आपण E1 आणि E2 हे कंपेअर करणार आहोत. त्यामधून आपल्याला काय भेटणार आहे की इकडे आपल्याला भेटले की एक इंटिग्रल एक्सप्रेशन भेटलं आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सच्या दोन स्टेटमेंट मधून, दॅट इज Q मायनस W इज इक्वल टू E2 मायनस E1. तर ह्याच्यामधलं जे स्टेटमेंट आहे ते इथे आपण पुट करणार आहोत ह्या दोन स्टेटमेंट्सचे यूज करून, दॅट इज Q फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2 मायनस W फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2 इज इक्वल टू E2 मायनस E1. So we will replace E2 minus E1 by the above two formulas which we have obtained. So here basically comes potential energy plus kinetic energy plus internal energy of state 2 minus potential energy, kinetic energy plus internal energy of the state 1 by हे जे ब्रॅकेट्स आहेत तर ते आपण आता डिझॉल्व करणार आहोत मायनसचे साइन करून, आणि पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल एनर्जी हे एका सोबत आणणार आहोत फॉर म्हणजे ते आपल्याला इझिली कॅल्क्युलेशन्सला जमणार आहे. तर पोटेन्शियल एनर्जी हा मायनस पोटेन्शियल एनर्जी ऑफ फर्स्ट स्टेज हे इक्वल आहे इथे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्टेट 2 मायनस पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्टेट 1 प्लस दिस कायनेटिक एनर्जी ऑफ स्टेट 2 minus this kinetic energy of state 1 plus internal energy of state 2 minus internal energy of this state 2. By resolving these brackets we will have this statement 2.
Okay, then later by putting the formulas of potential energy, kinetic energy and internal energy, we will have this statement. That is potential energy का फॉर्म्युला काय आहे तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर mgz, दॅट इज इथे. तर त्यांनी काय m कॉमन काढलाय, g z2 मायनस z1 हे एकत्र केलेत आणि m कॉमन काढलाय. सेम हिअर कायनेटिक एनर्जी मध्ये पण सेम केलंय, मास कॉमन काढलाय त्याच्यामधलं आणि व्हॉल्यूम सेकंड स्टेट आणि व्हॉल्यूम फर्स्ट स्टेट आणि इंटरनल एनर्जी ऑफ सेकंड स्टेट मायनस फर्स्ट स्टेट. हा बेसिकली आपल्याला एक्सप्रेशन भेटणार आहे कशाचा, वेन हीट ट्रान्सफर मायनस वर्क डन बाय द सिस्टीम विथ द सराउंडिंग, तेव्हा आपल्याला कुठली स्टोर्ड एनर्जी जेव्हा फाइंड आउट करायची असेल तेव्हा हा आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. ओके, हा फॉर्म्युला म्हणजे क्यू फ्रॉम हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम first state to second state minus work done by the system from first state to second state, which is equal to m g z z2 minus z1, means from first stage second stage minus first stage, and this volume of second stage minus first stage. Okay, so basically we will get the total energies that is stored or that remains at the end. Total utilization of energy we can conclude it with this formula, and for the unit mass of expression it is written in this equation. You can see here in this same फक्त ते सगळं स्मॉल मध्ये. for unit mass of expression equation will be like this. Okay, so this is basically of first law चे एक्सप्रेशन्स आहेत जेव्हा आपल्याला टोटल एनर्जी स्टोर्ड किंवा किती आपल्याला एनर्जी युटिलाइज झाले हे काढायचं असेल तेव्हा. नेक्स्ट की नोट आहे याच्यामध्ये, वेन देअर इज नो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम अँड म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मध्ये काही चेंज नसेल, पोटेन्शियल एनर्जी फ्रॉम फर्स्ट स्टेट आणि सेकंड स्टेट हे सेम असतील, तर मग आपलं इक्वेशन कसं होणार आहे की जो पोटेन्शियल एनर्जीचा जो हे आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी हे इक्वल असल्यामुळे तिथे 1 येणार आहे, त्यामुळे इक्वल असल्यामुळे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 0, त्यामुळे ते टोटली कट होणार आहेत तिकडनं. म्हणजे आपल्याला फक्त कुठलं इक्वेशन भेटणार आहे, दॅट इज कायनेटिक एनर्जी ऑफ स्टेट 2 मायनस कायनेटिक एनर्जी ऑफ स्टेट 1 प्लस इंटरनल एनर्जी ऑफ स्टेट 2 मायनस इंटरनल एनर्जी ऑफ स्टेट 1. ओके, जेव्हा पोटेन्शियल एनर्जी ही ह्याच्यामध्ये काही चेंज नसेल तेव्हा. सेम जेव्हा पोटेन्शियल एनर्जी मध्ये काही चेंज नसेल पण त्याच्या मास मध्ये किंवा म्हणजे इनटू किंवा आउटसाइड द सिस्टीम सोबत जो रिॲक्ट होणार आहे त्याच्यामध्ये जर चेंज असेल तर मग ह्याच्यामध्ये मास पण नाही आणि इनिशियल त्याचं स्टेट पण 0 आहे, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी हे विल कन्सिडर्ड ॲज अ 0. आणि आपल्याला इक्वेशन कुठलं भेटणार आहे तर इंटरनल एनर्जी ऑफ Q2 मायनस इंटरनल एनर्जी ऑफ Q1. इन अदर वर्ड्स काय आपल्याला होणार आहे, जेव्हा क्लोज सिस्टीम असेल किंवा नॉन फ्लो थर्मोडायनॅमिक सिस्टीम तेव्हा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी हे 0 असणार आहे आणि देअरफॉर त्या इक्वेशनला नॉन फ्लो एनर्जी इक्वेशन्स कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट, जर आयसोलेटेड सिस्टीम असेल तर पूर्ण वर्क डन किंवा हीट ट्रान्सफर हे इज इक्वल टू 0, त्यामुळे एनर्जी टोटल एनर्जी फ्रॉम स्टेट 1 ही इक्वल असणार आहे टोटल एनर्जी ऑफ स्टेट 2. आणि हेच प्रूफ काय करतं थर्मोडायनॅमिक्स ऑफ फर्स्ट लॉ. ओके, दिस वॉज द प्रूफ दॅट की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ओके, हा होता फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ मध्ये 2 स्टेटमेंट्स आहेत की हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल, आणि सेकंड आहे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड दो इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. That by putting the equations together we can conclude that in total energy of the state second is equal to total energy of state 2, which proves that the first law of thermodynamics is the conservation of energy.
त्याच्यामध्येच फर्स्ट लॉचा जे आहेत थर्मोडायनेमिक्स लिमिटेशन्स असतात त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल की आता हे जे लॉज आहेत हे स्टेटमेंट त्यापुरती आपण केलेले आहेत, पण त्याच्यामध्ये जर काही चेंजेस आहेत ते अजूनही सुटलेले नाही आहेत. फॉर एक्झाम्पल की जे क्लोज सिस्टीममध्ये जे थर्मोडायनेमिक सायकल जाते तेव्हा त्याचा जो नेट हीट ट्रान्सफर आहे हा इक्वल असतो वर्क ट्रान्सफरचा. आपला जो फर्स्ट लॉ स्टेटमेंट आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचा फर्स्ट स्टेटमेंट की ते आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. पण कधी कधी ह्याच्यामध्ये असं स्पेसिफाय झालं नाहीये की हीट फ्लो आहे आणि वर्क त्या कुठल्या डिरेक्शनने आहेत, म्हणजे फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी आहेत की कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये इट डज नॉट गिव्ह एनी कंडिशन अंडर दिस ट्रान्सफर टेक्स प्लेस. म्हणजे असं कुठलंही दिलं नाहीये की ते अरे हॉट बॉडी थ्रू ट्रान्सफर झाले की कोल्ड बॉडी थ्रू ट्रान्सफॉर्मेशन टेक्स प्लेस झाले ह्या क्लोज सिस्टीममध्ये. ओके, नेक्स्ट आहे की हीट एनर्जी अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. आताच सांगितलं. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की मेकॅनिकल वर्क हा फुल्ली कन्वर्ट होऊ शकतो हीट एनर्जीमध्ये. ओके, मेकॅनिकल वर्क हा फुल्ली कन्वर्ट होऊ शकतो हीट एनर्जीमध्ये, पण जर हीट एनर्जी आहे ही पूर्णपणे मेकॅनिकल वर्कमध्ये नाही ट्रान्सफर होणार आहे. हीट एनर्जीचा काही पार्ट असणार आहे. विथ द हेल्प ऑफ इंजिन्स आपण यूज करून हीट एनर्जी ही मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणार आहोत. ह्याचंच म्हणजे काय की हीट एनर्जी आणि मेकॅनिकल वर्क हे फुल्ली म्युच्युअली कन्व्हर्टेबल नाही आहेत. कन्व्हर्टेबल आहेत बट फुल्ली कन्व्हर्टेबल नाही आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जे लिमिटेशन्स आहेत फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. ह्याच्यामध्ये जी मशीन यूज होणार आहे आपल्याला, ओके, तर इथे काय असणार आहे की हीट एनर्जी आणि मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. आणि फर्स्ट आहे की हीट ट्रान्सफर आणि वर्क ट्रान्सफर हे इक्वल आहेत, पण ते कन्सिडर नाही केलेत की कुठला फॉर्म मधून ते ट्रान्सफर झालेत, फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी और फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी. अँड सेकंड वन इज की हीट एनर्जी आहे ही फुल्ली कन्वर्ट नाही होऊ शकत मेकॅनिकल एनर्जी थ्रू, पण मेकॅनिकल एनर्जी फुल्ली कन्वर्ट होते हीट एनर्जीमध्ये. त्यामुळे ह्याच्यामधले जे फुल्ली म्युच्युअली कन्व्हर्टेबल एक जो आहे तिथे आपला स्टेटमेंट फर्स्ट आहे तो इथे ओबे नाही करत, आणि त्यामुळे त्याला आपण लिमिटेशन्स टाकलेले आहेत की एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जर जात असेल तर त्याला मशीन